श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आपल्याला सर्वांना माहिती आहे की 30 एप्रिल ते 6 मे हा स्वामी पुण्यतिथी सप्ताह आहे. ह्या 7 दिवसात आणि ह्या 7 दिवसामध्ये आपल्याला खूप काही स्वामींची सेवा करायची आहे, दत्त महाराजांची सेवा करायची आहे. तर आपण सर्वच जण ह्या सप्त्यामध्ये गुरुचरित्र पारायण करत असतो आणि गुरुचरित्र पारायण हा अतिशय पवित्र आणि अतिशय प्रभावी असा ग्रंथ आहे. आणि ह्या ग्रंथाचं पारायण करणं म्हणजे याला खूप आपलं पुण्याई असावी लागते. आपल्याला सर्वांना माहिती आहे की सती अनुसूयाने दत्त महाराजांना कसं बालक केलं वगैरे. आता हे दत्त महाराजांचा जन्म कसा झाला हे सगळं आपल्याला माहिती, परंतु हे कसं तिने सती अनुसूयाने दत्त महाराज ब्रह्मा विष्णू महेशांना बालक करून दत्त महाराजांना जन्म दिला, तर हेच आपल्याला हे आपल्याला माहिती. तर हे आपल्याला बरेच जण म्हणतात की गुरुचरित्र हा महिलांना वाचू नये, परंतु आपण हेच त्यांना सांगायचं की दत्त महाराजांना जन्म देणारी ही सती अनुसूयाच होती. दत्त महाराजांना ब्रह्मा विष्णू महेशांना बालक करून पाळण्यात टाकणारी सती अनुसूयाच होती. त्यांना स्तनपान करणारीच सती अनुसूयाच होती. ती एक स्त्रीच होती. तर ती जर दत्त महाराजांना स्तनपान करू शकते, सांभाळू शकते, तर त्या आपण गुरुचरित्र त्या दत्त महाराजांचं गुरुचरित्र का वाचू शकत नाही? तर असं काही नाही, आपण वाचू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे सगळ्या महिलांनी बिनधास्त गुरुचरित्र वाचा. फक्त एकच वाचा की हे आपल्या केंद्रातलं आहे ते वाचा, म्हणजे काही कोणाच्या मनामध्ये काही शंका राहणार नाही. तर म्हणून आपण हे गुरुचरित्र वाचा. त्यानंतर बघा, आपल्याला 7 दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण करायचं आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहे की गुरुचरित्र पारायण कसं करायचं. बऱ्याच जणांचे मला सारखे कॉल येत आहेत 3-4 दिवसापासून, ताई गुरुचरित्र पारायण कसं करायचं. आपण मागे व्हिडिओ टाकलेली आहे त्याची, परंतु कदाचित ते नाही बघितले असेल त्यांनी, किंवा त्यांना ते व्हिडिओ सर्च करायचा कंटाळा येत असेल, किंवा नसेल बघितली, तर मग त्यांना काय ते प्रश्न कसं असतं बघा, व्हिडिओ बघायचा कंटाळा येतो, फोन केला की लगेच सगळं फोनवर उत्तरं पाहिजे असतात, म्हणून मग ते पण बघता, शॉर्टकट बघता. तर असो, आपण त्याच्यावर काही नाही. मग मी म्हटलं आपण नाही का त्याच्याविषयी एक व्हिडिओज बनवू, म्हणजे कसं आहे तर लेटेस्ट व्हिडिओ सर्वांना बघायला मिळेल आणि सगळ्यांना त्याची माहिती मिळेल. तर आता गुरुचरित्र पारायण कसं करायचं आजच्या व्हिडिओमध्ये ते आणलेली आपण माहिती. तर आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायण कसं वाचायचं हे बघणार आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे गुरुचरित्र पारायण हा वेदात पारायण हे करणं अतिशय पुण्यकारक आहे. प्रत्येक समस्यासाठी, प्रत्येक प्रश्नासाठी, प्रत्येक संकटासाठी, प्रत्येक बाधेसाठी आपल्याला गुरुचरित्र पारायण करणं हे अतिशय म्हणजे प्रभावी सेवा असणार आहे. आणि ती सगळे समस्या, संकट, बाधा सगळ्या आपल्या ह्या गुरुचरित्र पारायणाने दूर होणार आहे. गुरुचरित्र ग्रंथ हा वेदातला 5वा वेद मानला जातो, त्यामुळे त्याचं पावित्र्य राखणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याचे सगळे नियम वगैरे पाळणं गरजेचं आहे. खूप असे कडक नियम नाहीये, परंतु जे काही नियम आहेत ते ग्रंथात दिलेले आहेत, ते सगळे आपल्याला पाळणं गरजेचे आहे. तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याचे नियम आणि पारायण कसं करायचं हे बघणार आहे. तर हे बघा, सर्वप्रथम आपला हा गुरुचरित्र ग्रंथ आहे. हा ग्रंथ बऱ्याच जणांनी घेतला असेल, नसेल घेतला तर अजूनही आपले घेऊ शकतात. समजा आता तुम्हाला पारायण पर्यंत मिळालं, ठीक, नाही मिळालं तर तुम्हाला पुन्हा दत्त जयंती सप्ताह आहे किंवा घरी कधी पण वाचायला तुम्हाला काम आहे. तर मग हा गुरुचरित्र ग्रंथ आहे आणि हा आपल्याकडे विक्रीसाठी आहे. कोणाला पाहिजे असेल तर त्यांना आपण डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देऊ, तर आपण तो नंबर बघून कॉन्टॅक्ट करू शकतात. तर बघा, ह्या ग्रंथाच्या मध्ये सर्व दिलेलं आहे. आता बघा, पहिलंच पेज खोललं की लगेच पान नंबर 3 वर दिलेला आहे. बघा, हे पान नंबर 3 वर दिलेलं आहे की काय नियम दिलेले आहे, कसं वाचायचं, म्हणजे पहिल्या दिवशी किती अध्याय, दुसऱ्या दिवशी किती अध्याय, हे सगळं दिलेलं आहे. आपण जर ग्रंथ घेतला ना हातामध्ये तर आपल्याला सगळं इथं लिहिलेलंच आहे, त्यामुळे आपल्याला लगेच ते लक्षात येईल. तर आता असं आहे, आता हे सप्त्यामध्ये तर आपण कोणताही वारी करू शकतो, कारण की सप्ताह मेन असतं. ज्या दिवशी सप्ताह सुरू होतो त्या दिवशी करावं लागतं, पण इतर दिवशी आपण शुक्रवारी किंवा शनिवारी सुरू करू शकतात. त्यानंतर आता सप्त्यामध्ये कसं करायचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेन सप्त्याचं बघू, आणि इतर वेळेला आपल्याला शुक्रवार शनिवार चालू करायचं असतं. सांगत आपण त्याची कशी करायची ते आपण मागच्या व्हिडिओत बघितलेलं आहे, आणि त्याचे समजा ते पण तुम्हाला नाही समजलं तर पुन्हा आपण त्याची व्हिडिओ बनवू. तर मग आता बघा काय करायचं आहे.
वाचण्याच्या आधी म्हणजे आदल्या दिवशी 4 कुत्र्याला 1 गायला नैवेद्य द्यायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा वाचन करायचं आहे, न्हाऊन धुवून बसायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपलं शुद्धीकरण करून बसायचं आहे. केसापासून केस धुवायचे, थोडंसं गोमूत्र वगैरे घ्या अंघोळीच्या पाण्यात, किंवा पंचगव्य असेल तुमच्याकडे तर पंचगव्याने अंघोळ करून बसा. अंघोळ करा त्या दिवशी, आणि त्या दिवशी आपल्याला पहिले पितरांची सेवा करायची आहे, पितृस्तुती स्तोत्र करायचं आहे. त्यानंतर तुम्ही स्वामींना नारळ, खडीसाखर, अगरबत्ती सेवा घ्या. स्वामींना सांगा, स्वामी आजपासून 7 दिवसात आमच्याकडनं गुरुचरित्र पारायण निर्विघ्न करून घ्या. पारायण काळात आम्हाला काही अडचणी येऊ देऊ नका. आमच्याकडनं आनंदाने निर्विघ्न असं पारायण करून घ्या असं सांगायचं. आणि की तुम्हाला काय तुमची समस्या असेल, प्रश्न असेल, जो काय असेल, तुम्ही कशासाठी करत असा संकल्प तर ते पण तुम्ही स्वामींना सांगायचं. आणि मग नंतर मग तुम्ही वाचायला सुरुवात करायची. त्यानंतर आता त्याचा नियम आणखी आहे, 12 ते 12:30 वाचायचं नाही. दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ असतो म्हणून 12 ते 12:30 कधीही गुरुचरित्र वाचायचं नाही. त्यानंतर काळं घालून वाचायचं नाही, काळं कुठलंही काही घालायचं नाही वाचताना. त्यानंतर बघा, केस मोकळे सोडायचे नाही. पुरुष वाचायला बसत असेल तर बेल्ट, त्यानंतर वॉयलेट जे चामड्याची वस्तू आहेत ते जवळ घ्यायची नाही पुरुषांनी. स्त्रियांनी सुद्धा चामड्याची वस्तू जवळ काही घ्यायची नाही. स्त्रियांजवळ काही चामड्याचं नसतं पण तरी सुद्धा पर्स वगैरे असतं ते दूर ठेवायचं. त्यानंतर आपल्याला ते झालं की मग नंतर आपल्याला फोटोला पहिले हे करायचं, पूजन करायचं किंवा स्वामींना मुजरा करायचा आणि वाचायला सुरुवात करायची. आणि दुसरी गोष्ट आणखी, परान्न खायचं नाही, दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही. त्यानंतर आपण एक धान्य खायचं, म्हणजे गहू, बाजरी, ज्वारी यापैकी एकच धान्य खायचं 7ही दिवस. कडधान्य खायचं नाही, शक्यतो ज्या भाज्याने गॅस होता अशा भाज्या खायच्या नाही. त्यानंतर आपण साधं हलकं अन्न खायचं 7 दिवस. आणि असं काही नाही की मुगाची डाळ तर डाळच, पोळी असं एकच भाज्या नाही, भाज्या तुम्ही वेगळ्या खाऊ शकता, काही प्रश्न नाहीये. आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्याच्या घरचं पाणी सुद्धा नाही घ्यायचं, शक्यतो 7 दिवस कोणाच्या घरी जायचंच नाही. आणि एक ग्रंथ हातात घ्यायचा नाही. असं कोणी कोणी काय करतात, हातात घेऊन ग्रंथ वाचता, नाही वाचता येते असं वाचता, असा सुद्धा ग्रंथ वाचायचा नाही. ग्रंथ हा उचलायचा नाही. एकदा ग्रंथ पाटावर ठेवला, सुरुवात केली आपण त्याची, ग्रंथ पाटावर ठेवला, पूजा केली ग्रंथाची, की मग आपल्याला ग्रंथ हलवता येत नाही. ग्रंथाची आपण जेव्हा वाचायला ग्रंथ घेतो, एका पाटावर एक पाट घ्यायचा, पाटावर एक कपडा ठेवायचा किंवा चौरंग घ्या, त्यावर कपडा ठेवा, त्याच्यावर ग्रंथ ठेवा. ग्रंथाचे पंचोपचार पूजन करा, म्हणजे हळदी कुंकू नाही, अष्टगंध, त्यानंतर अक्षदा, फूल असं व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे. स्वामींना किंवा दत्त महाराजांना सांगायचं की स्वामी आम्हाला ह्या ग्रंथ वाचण्याची परवानगी द्या, असं आपण स्वामींना विनंती करायची किंवा दत्त महाराजांना विनंती करायची की महाराज आम्हाला हे जे गुरुचरित्र ग्रंथ आहे हे वाचण्याची परवानगी द्या असं म्हणायचं. आणि मग आपण ते वाचायला सुरुवात करायची. आता वाचायला सुरुवात करताना पहिले स्वामी स्तवन आहे, नंतर गणपती अथर्वशीर्ष आहे, त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र आहे, त्यानंतर एक माळ गायत्री मंत्र आहे. त्यानंतर आपल्याला अध्याय वाचायला सुरुवात करायची. रोजचे आपले हे 2 माळी असणार आहे, गणपती अथर्वशीर्ष आणि स्वामी स्तवन आणि गणपती अथर्वशीर्ष असणार आहे. त्यानंतर पहिल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचायचे आहे. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचायचे आहे. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचायचे आहे. चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचायचे आहे. 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचायचे आहे. आणि 6व्या दिवशी 39 ते 43 वाचायचे आहे. आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचायचे आहे. असं आपलं हे 7 दिवसाचं पारायण करायचंय. कोणी म्हणतं ताई 3 दिवसाचं करू का, 1 दिवसाचं करू का, 1 दिवसाचं करायला चालतं, काही प्रॉब्लेम नाही, परंतु आपल्याला तेवढं बसणं झालं पाहिजे. आणि कसं असतं, आपल्याकडनं ही कुठलीही सेवा असेल ती हसत खेळत किंवा अशी कंटाळवाणी सेवा नाही झाली पाहिजे. म्हणून आपल्याकडनं अशी सुटसुटीत सेवा झाली पाहिजे. कसं असतं बघा, 7 दिवसाचं पारायण याच्यासाठी असतं की आपली सुटसुटीत सेवा होती, आणि जेव्हा आपल्याकडला त्याचा कंटाळा, आळस येत नाही, तर तेव्हा ती सेवा आपण कशी मन लावून करतो, फ्रेश मनाने करतो, आणि आपल्याला आणखी त्याचा उत्साह पण वाढतो. आणि मग आपलं मन पण असं बोर होत नाही आपल्याला. आणि जेव्हा आपल्याला बोर होत नाही त्यावेळेस आपलं मन फ्रेश असतं. आणि अशा पद्धतीने जर आपण कुठलंही पारायण किंवा
ग्रंथ कुठले पण वाचले तर त्याची आपल्याला फलश्रुती मिळत असते. परंतु आपण एक दिवसात केलं, आपल्याला खूप कंटाळा येऊन जातो, एक दिवसात करायला आळस येतो, झोपायला येतं, डुलक्या येतात, कंबर दुख, पाय दुख, पाठ दुख असं होतं. आणि मग काय बाई हे दुखतंय, वाचन तर बाकी आहे, ओढायचं काम करतो आपण, वाचायचं ना आपल्याला, ओढायचं काम करतो, आपलं दुखतंय, दुखत असल्यामुळे आपलं लक्ष त्या दुखण्याकडे लागतं. पायाला कळ लागली, पाय लांब करतो, लक्ष आपलं तिकडे विचलित झालं. कमरेला कळ लागली, कंबर दुखलं, आपलं त्याचं लक्ष इकडे विचलित झालं. आपण आपलं वाचन चालू आहे पण आपलं लक्ष आपल्या दुखण्याकडे होते, म्हणजे आपलं विचलित होते. मग काय होतंय, आपल्या वाचण्यामध्ये खंड पडतोय. तर म्हणून आपण शक्यतो ना 7 दिवसाचं पारायण करायचं, सुटसुटीत करायचं, म्हणजे आपल्याला आळस कंटाळा येत नाही, काही दुखत नाही, आपल्या एकदम फ्रेश मनाने आणि शांत चित्तेने पारायण होतं, कंटाळावाणे पारायण होत नाही. तर म्हणून ते जर आपण केलं तर मग आपल्याला त्याची फलश्रुती पण पूर्ण मिळते. तर असं 7 दिवसाचं पारायण करण्यामागचं कारण असतं ते. तर जर आपण म्हटले 3 दिवसात करू, 3 दिवसाचे तर बरेच माऊली सांगतात की फलश्रुती मिळत नाही 3 दिवसाच्या पारायणाची, आणि 1 दिवसाचं करू शकतो. परंतु ती आपली तेवढी बसण्याची कॅपॅसिटी, आपलं सगळं बसण्याची तेवढी तयारी असायला हवी. मग आपल्या लक्षात सुद्धा पूर्ण एकदा सुरुवात केली की शेवटपर्यंत लक्ष इकडे-तिकडे गेलं नाही पाहिजे. अशी जर तुमची एवढी एकाग्रता असेल, तुमची तेवढी शक्ती असेल तुमच्यामध्ये, तरच तुम्ही एका दिवसाचं करा. नाहीतर आपल्याला 7 दिवसाचं पारायण सफिशियंट आहे. काही म्हणजे आळस कंटाळा होत नाही. तुम्हाला पारायणाचे 7 दिवस पण असे निघून जातात. त्यामुळे काही असं हे पण नाही की मला पथ्य पाळायला जमणार नाही असं तसं. 7 दिवस तर बोलता बोलता निघून जातात. त्यामुळे असं काय पारायण करताना तुम्ही ना 7 दिवसाचंच करा. आणि 7 दिवसामध्ये मग तुम्हाला त्यानंतर आणखी आपल्याला पारायणचे ते अध्याय तर वाचायचे आहे कसे, त्याच्यानंतर आपल्याला आणखी त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही सेवा पण करायची आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला रोज 11 माळे श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे करायचे आहे. 2 अध्याय दुर्गा सप्तशतीचे करायचे आहे आणि 2 अध्याय मल्हारी सप्तशतीचे करायचे आहे. एवढा आपल्याला हे नित्य सेवा आपल्याला रोज पारायण काळामध्ये करायची आहे. आणि आपल्या जवळपास केंद्र असेल तर आपल्याला आरतीला, त्यानंतर आपण आपल्या जवळपास केंद्र असेल तर रोज आरतीला जा. नसेल आपल्या जवळपास केंद्र तर आपण आपल्या देवघरातल्या रोज दत्त महाराजांची असेल, स्वामींची असेल आरती करा. आणि ग्रंथाला आपण जो काही स्वयंपाक बनवतो, जो भाजी पोळी जे काय असेल ते बनवतो, त्याचा रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य देत चला. आणि दिवसातून एकदा तरी आपल्या देवाची आरती करत चला, म्हणजे स्वामींची आरती करत चला. एवढं आपल्याला 7 दिवसाच्या पारायणामध्ये सेवा करायची आहे. आणि ही एवढी पूर्ण जेव्हा तुम्ही सेवा कराल तेव्हा तुम्हाला फलश्रुती पूर्ण मिळेल. तुमचे सगळे अडलेले कामं, जे काही तुमच्या समस्या असेल, प्रश्न असेल, अडचण असेल, बाधा असेल, सर्व त्यावेळेला तुमच्या दूर होतील. तर अशी ही आपल्या गुरुचरित्र पारायण करण्याची पद्धत होती. या पद्धतीने आपण नक्की पारायण करून अनुभव घ्या. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.